मात्र तुल्यबळ आहेत. 2-2 सामने जिंकून या फेरीमध्ये दाखल झालेत आणि पंच निलेश माळी यांचा आपण बघतोय. निलेश माळी सरांचा इशारा मिळतोय. हा सामना सुरू असण्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज महाशिवरात्री आणि सगळ्यांना शिवरात्रीच्या आपण शुभेच्छा देऊयात. आज आपण बघतोय बंबम बोले त्या शंकराला या ठिकाणी वंदन करून सामन्याला सुरुवात करते. या ठिकाणी आपण बघतोय सलामीचा पहिला गोलंदाज प्रभंजन परदेशी या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरच सुरुवात केली आहे. निहाल नाईक चेंडू खाली पोहोचला होता. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न केला जाईल की नाही, परंतु निहाल नाईकची थोडीशी एक्साइट बरी थ्रो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे मात्र सिंगलचं कन्व्हर्टिंग दुहेरीमध्ये केलं आणि या 2 धावेनिशी आपण पाहतोय धावफलकावर स्वतःचं संघाचं खातं ओपन केलं ते अक्षय गोंधळी या फलंदाजानं. अक्षय गोंधळी 2 धाब्यांनी स्वतःची सुरुवात केली. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेस चेंडूचा अंदाज बांधता आला नाही. चेंडू ज्या पद्धतीने मारायचा होता त्या पद्धतीने मारता आला नाही आणि एकूणच परिणाम पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावर दाबा 2 चेंडू 2 धावा. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तो प्रभंजन. आता मात्र सुंदर त्या चेंडू. नक्कीच या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय परंतु नाही. 1 धाव समाप्त. 1 धाव मिळते ती खैरने संघाला आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या येते 3 धावा. नक्कीच अशा प्रत्येक चेंडूवर मी म्हणेन की निर्धाव चेंडू खेळण्यापेक्षा सिंगल तरी कमीत कमी घ्यायला पाहिजे, कारण 3 षटकांचा सामना आहे. 30 ते 35 धावा जरी जमा केल्या तरी मात्र या सामन्यामध्ये तुमची पकड मजबूत असेल, तुमच्या गोलंदाजांना मनभर ताकद येईल संघर्ष करण्याची. इथे मात्र अक्षय माळीनं आषाढभूत नजरेनं पाहिलं जातंय. निलेश माळींच्या यांच्याकडे आपण बघतोय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटचं नातं जुळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज प्रभंजन परदेशी या ठिकाणी मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. आता मात्र बघूया सुंदर टोला चेंडू. 1 धाव काय रोखू शकत नाही. 1 धाव नक्कीच मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु 1च धाव मिळणार. परंतु देवेंद्र जिमाली समोरची टीम सुद्धा टाकेगाव संघ एक बलवान म्हणजे एक ताकदवान संघ आहे. टार्गेट मोठा असायला पाहिजे मला तर असं वाटतं. नक्कीच टार्गेट मोठा असायला पाहिजे, कारण बघायला गेलं तर दोन्ही संघांमध्ये समसमान ताकदीचे खेळाडू आहेत. आपण पाहिलं असेल दोन्ही संघ 2-2 संघांना गारद करून या फेरीमध्ये दाखल झालेत. अशा वेळेस दोन्ही संघांमध्ये आता मात्र ताकद समान बघायला मिळते. इथे मात्र पंच केला होता. निहाल नाईकच्या हातामध्ये चेंडू गेला. विकेट मिळते. पहिला गडी बाद झालाय तो किरणे संघाचा. नक्कीच अक्षय गोंधळी बाद होतोय. नौका फलंदाज असणार आहे अक्षय पाटील. नवीन फलंदाज अक्षय पाटील. गोलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो निहाल नाईक. खैरने संघाची धावसंख्या आहे ती 4 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा झालेत. देवेंद्रजी माली 1 षटक 4 धावा आणि पुढच्या 2 षटक राहिल्यात. कमीत कमीत किती धावा करायला पाहिजे? आपण सांगतोय 30 ते 35 धावांचं टार्गेट येणं गरजेचं राहील, कारण आपण बघितलं असेल निहाल नाईक एक जबरदस्त फलंदाजी करतो टाकेगाव संघाकडून आणि त्यानंतर मी म्हणेन की त्यांच्या समोर त्यांच्या फलंदाजी समोर किमान 30 ते 35 धावा जमा करणं गरजेचं राहील. हा चेंडू इथे मात्र आपण बघतोय पहिला चेंडू आपण पाहतोय पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं होतं, परंतु गुडलेंच्या स्पॉटवरून चेंडूला उसळी देण्याचं काम केलं होतं. जबरदस्त चेंडू टाकला गेला तो निहाल नाईकच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला अक्षय पाटीलसाठी. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडूला फक्त दिशा केली आहे. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूला फील्ड केलं जाते. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न तोही पूर्ण केला जातो आणि या 2 धाबा मी म्हणेन की संघासाठी वाचवल्या गेल्यात त्या क्षेत्ररक्षकाकरवी. या दुहेरीनं आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 6 धावा. गोलंदाजी अफाडे ती निहालची आणि फलंदाजी सुद्धा तशाच प्रकारे स्ट्राईकला फलंदाज तो सुद्धा सुंदररित्या काम करतोय तो फलंदाज.
अक्षय पाटीलने मारलेला हा फटका यावेळेस आपण पाहतोय. चेंडू गेलाय तो मिड विकेटच्या रिजन मध्ये. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न धोका होईल की नाही. पंचांनी बोट उंचावलंय. थोडीशी या ठिकाणी सुमार कामगिरी. थोडासा सुस्तावला हा फलंदाज अक्षय पाटील आणि इथे मात्र अक्षय पाटीलच्या खेळीचा अंत पाहायला मिळते. दुसरा गडी बाद तो किरणे संघाचा. किरणे संघाचा दुसरा गडी बाद झालाय. आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये अक्षय माळीनं काय जबरदस्त किमया केली होती. 23 धावांची भरदार खेळी केली होती. परंतु या सामन्यामध्ये स्ट्राईक वर येण्यासाठी आपण बघतोय त्याला वेट करावे लागते, प्रतीक्षा करावी लागते. मी तर म्हणेन की या ठिकाणी त्यानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवली पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे. कारण महत्वाचा सामना आहे. आत्ता नाही तर कधी नाही अशी भूमिका त्यानं स्वतःवर घेतली पाहिजे. परंतु बघूयात काय घडेल पुढच्या चेंडूवर. सद्यस्थितीला आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्या 7 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज निहाल नाईक गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये प्रभंजन परदेशीने अवघ्या 4 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्ची केल्या आणि इथे मात्र आपण बघतोय नवीन फलंदाज निखिल माळी नवीन फलंदाज. स्ट्राईकला फलंदाज निखिल माले, गोलंदाज निहाल. हा चेंडू जोर का फटका होता परंतु कट लागून पंच लागून फलंदाज बाद होते तो निखिल माले. संघाची धावसंख्या तिथेच थांबले. खैरने संघाची धावसंख्या आहे ती 7 धावा. बघतोय आपण या ठिकाणी विकेटची पडझड चालू आहे. रात्रीचा या ठिकाणी आपण बघतोय ड्यू फॅक्टर खऱ्या अर्थानं महत्वाचा ठरतोय आणि जसा जसा ड्यू वाढतोय तशा पद्धतीने आपण बघतोय विकेट वर खेळण्यासाठी, विकेटवर टिकण्यासाठी थोडीशी अडचण. यावेळेस मात्र हलक्यात आपण बघतोय रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. चेंडू गेला तो डीप कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. दुसऱ्या धाबेसाठीचा प्रयत्न करायला हवा होता मी म्हणेन अक्षय माळीसाठी. तुम्ही या ठिकाणी आपण बघतोय रिस्क थोडीशी घ्यायला हवी होती. परंतु आपण बघतोय या ठिकाणी एका धाब्यावर समाधान मानलं ते कल्पेश गोंधळीनं. एका धाब्यानं आपण बघतोय धावफलकावर धावा झाल्या 8. आणि इथे मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्धार केला होता. तो का केला होता दाखवून दिलाय. अगदी मजबूत बांध्याचा गडी होता आणि आपल्या मजबूत बांध्याची मजबूत ताकद या फटक्यावर त्यानं दाखवली. स्टँड अँड डिलिव्हर एक जबरदस्त मोठा फटका मारला. षटकार. चौदा धावा धावफलकावर. आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. ओमकार नाईक या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजीसाठी आलाय. तिसरं षटक त्याच्या बाट्याला आलंय आणि इथे मात्र आपण बघतोय तिसरं षटक कशा पद्धतीने असेल. 14 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आता मात्र यावेळेस बघतोय चेंडू गेलाय सरळ थर्डमॅनच्या रिजन मध्ये. चौकार. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बारक्या आपण बघतोय हळूहळू का होईना कासवाच्या गतीनं वेट अँड वॉचचं क्रिकेट खेळणं गरजेचं होतं हे आपण सुरुवातीपासूनच सांगत होतो. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ती प्रतीक्षा ती या ठिकाणी भूमिका आता मात्र हातामध्ये घेतली ती अक्षय माळी आणि समोर असलेला फलंदाज कल्पेश गोंधळी या जोडीनं. या ठिकाणी आपण बघतोय ओमकार मात्र काय करेल आता. यावेळेस पुन्हा एकदा तशाच पद्धतीने प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय की नाही आणि इथे मात्र चेंडू जातोय. आमचे अतुल माळी, जितेश माळी चेंडू फील्ड करून आमच्याकडे फेकतायत. चौकार. नक्कीच देवेंद्रजी माले या ठिकाणी मात्र ज्या धावसंख्येची गरज आहे ती धावसंख्या मात्र हळूहळू का विना पुढे नेतात ते फलंदाज अक्षय माळी. सुंदररित्या तटला चेंडू हा सुद्धा चौकार आणि संघाची धावसंख्या 22. खैरने संघाची सुंदर सुरुवात केली आहे. भले उशिरा का थोडी होईना परंतु कुठेतरी चांगलं टार्गेट बनवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे तो खैरने संघाचा.
चेंडू द्यायचा आहे. अरे टॉर्च काढा टॉर्च. आला का? गोलंदाज अरे धाव लवकर धाव. ओमकार नाईक त्याच्या दोन चेंडूवरती लगातार 2 चौकार लगवलेत. देवेंद्रजी माली काय म्हणाल? नक्कीच गरज होती, कारण स्लॉगवरचं षटक होतं ओमकारचं, आणि या षटकामध्ये जर का धाबा गोळा केल्या नसत्या तर मात्र थोडीशी कठीण परिस्थिती किरणे संघासाठी झाली असती. 2 षटकांमध्ये आपण बघितलं 14 धाबा जमा झाल्या होत्या. आता नाही तर कधी नाही, कारण स्पर्धेचा आता आपण बघतोय 1-2 सामने शेवटचे शिल्लक राहिलेत, आणि या सामन्यात जर का चांगला या ठिकाणी प्रयत्न केला नाही तर मात्र थोडीशी कठीण परिस्थिती नक्कीच होऊ शकतो. इथे मात्र आपण बघतोय सिली मिडॉफच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. एका धाब्याने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 23 धाबा. 23 धाबा धावफलकावर पाहायला मिळतात. एक षटकार लगावला होता, षटकारानं स्वतःचं खातं ओपन केलं होतं कल्पेश गोंधळे या फलंदाजानं, परंतु ओमकार नाईकला आता मात्र त्याच्या समोर गोलंदाजी करावी लागणार आहे. ओमकार नाईक कशा पद्धतीनं सामोरं जाईल त्याकडे मात्र प्रेक्षकांचं लक्ष. आणि इथे मात्र जबरदस्त पुन्हा एकदा स्टँडर्ड डिलिव्हर खडे स्ट्रोक्स खेळलाय, चेंडू गेलाय सरळ हवाई सफर करताना. षटकार कडक 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 षटकार मारलाय. असं म्हणतात की बारक्या बारकी आपण बघितलं असेल, असं म्हणतात की पहाटेच्या टायमात आपल्याला शुक्र तारा दिसतो. तशाच पद्धतीनं या ठिकाणी आपण बघतोय तारे दाखवतोय हा फलंदाज. आल्या आल्या 2 चेंडूवर 2 लगातार षटकार त्यानं मारलेत. तो फलंदाज कल्पेश गोंधळे, आणि धावसंख्येला आकार देतोय. धावफलक जाऊन नेऊन ठेवले ते तब्बल 29च्या घरामध्ये. जबरदस्त फलंदाजी ओमकार. आता मात्र या ठिकाणी प्रेशर खाली आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूवर 2 षटकार मारल्यानंतर मात्र पुन्हा एकदा फलंदाज तयार. आणि ही 1 धाव मिळते. या एकेरी धावेने आपण बघतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 30. पहिलं षटक ज्या वेळेस प्रबंधन परदेशीने फेकलं होतं अवघ्या 4 धाबांचं ते षटक होतं, आणि त्यानंतर काय जबरदस्त या ठिकाणी फलंदाजीला आकार दिलाय तुम्ही म्हणेन किरणे संघानं. नक्कीच देवेंद्रजी हा मात्र शेवटचा चेंडू असणार ह्या इनिंगचा. सुंदर टटला चेंडू बघूया. नक्कीच या चेंडूवरती मिळणार 4 धावा, आणि जसं टार्गेट पाहिजे होतं तसं टार्गेट मात्र नक्कीच उभं केलं ते टाकेगाव संघासमोर. 34 धावा, आणि जिंकण्यासाठी गरज असणार ती 35 धावांची. नक्कीच 34 धाबा जमा केल्या. 35 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टाकीगाव संघाला. अक्षय माळीनं जबरदस्त किमया केली, शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला, आणि आपल्या संघाला ज्या कामासाठी त्याला पाठवलं होतं ते काम त्याने चोख बजावलंय. शेवटच्या चेंडूवर चौकार घेऊन या ठिकाणी एक सन्मानजनक एक डिफेंडेबल टार्गेट आपल्या संघासाठी त्याने जमा केलाय. कल्पेश गोंधळे त्यानंही जबरदस्त खेळ केला, आणि 34 धाबा जमा करत एकूणच 35 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टाकीगाव संघाला. नक्कीच देवेंद्रजी, परंतु टाकीगाव संघ सुद्धा कमी नाहीये. त्यांच्याकडे सुद्धा ती ताकद आहे, त्यांच्याकडे सुद्धा ते शस्त्र आहेत, त्यांच्याकडे पॉवर आहे ती. पण बघूया आपण कशा रीते 35 धावा पूर्ण करतात ते खैरणे संघाच्या विरोधात. 18 चेंडू आणि 35 धावांची गरज असणार ती टाकीगाव संघाला. 34 धावा केल्या होत्या खैरणे संघाने. स्पीडअप करायचंय, फलंदाजाने लगेच जायचंय, रिक्वेस्ट करतोय टाकीगाव संघ. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, रिक्वेस्ट करतोय लगेच स्पीडअप करा. फलंदाज असणार आहेत ते निहाल आणि स्वप्नील. तर
हॅलो. तर वळतोय पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राकडे. आमचे बारक्याशा बारशी आपण बघितलं होतं 18 चेंडू आणि गरज असेल ती तब्बल 35 धावांची. 18 चेंडू 35 धावांची गरज. फलंदाज अतुल गोंधळे आणि निहाल नाईक ही जोडी. गोलंदाज अतुल गोंधळी, निहाल नाईक आणि स्वप्नील कारपाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज आपण बघतोय अतुल गोंधळी. स्ट्राइक एंडला निहाल नाईक आपण बघतोय. नॉन स्ट्राइक एंडला स्वप्नील कारपाटील आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय. अठरा चेंडू आणि गरज असेल ती 35 धाबांची. म्हणजे प्रत्येक चेंडूवर विचार करायला गेलो तर 200चा स्ट्राइक रेट कमीत कमी ठेवावा लागेल. बघूया सर्कलचं हे पॉवर प्लेचं पहिले षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मिड विकेटच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक, दुसरा क्षेत्ररक्षक आपण बघतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. बाकी सगळेच्या सगळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळत आहेत. आमचे पंच देखील आम्हाला बघायला मिळत आहेत. पहिला चेंडू निहाल नाईकनं मारलेला हा चेंडू पंच केलाय. चेंडूला कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय सरळ ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. पहिल्या चेंडूवर चौकार. काय सुरुवात केली टाकेगाव संघाने. म्हणजे स्ट्राईकला फलंदाज येतो निहाल याने पहिल्याच चेंडूवरती पंच करून कव्हरला सुंदररीत्या ठरवलाय तो. 4 धावेसाठी चौकार. संघाची धावसंख्या म्हणजे 4 धावा अकाउंट ओपन केलंय. 4 धावसंख्येने पुन्हा एकदा गोलंदाज असेल तो अतुल गोंधळी. नक्कीच आपण बघतोय पहिल्या चौकारानं आगाज केलाय. इथे मात्र पुन्हा एकदा चूक केली आहे. चेंडू मात्र जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार 22च्या स्वरूपानं. बाईच्या स्वरूपाने या 4 मिळत आहेत आणि धाबा कशाही येऊ देत आमच्या विजयाची वाट सोपी झाली हेच आम्हाला हवंय असं टाकीगाव संघ सांगत असेल. इथे मात्र आपण बघतोय 8 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण बघतोय 35 धाबांचा पल्ला गाठायचा होता. 18 चेंडू 35 धाबा. परंतु सुरुवात या ठिकाणी मात्र दमदार केली आहे ती टाकीगाव संघानं. लगातार 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर मात्र आपण पाहतोय 8 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचे 16 चेंडू आता मात्र शिल्लक असतील आणि 27 धाबांची गरज. 16 चेंडू 27 धाबांची गरज. इथे मात्र चेंडूला फेकून दिलंय फाईन लेगच्या रिजन मध्ये. हा चेंडू मात्र जाईल सरळ चौकारासाठी. बॅक टू बॅक चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. मागचा चेंडू भलेही 22चा चौकार असेल परंतु या ठिकाणी चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. आता मात्र या ठिकाणी या गोलंदाजाला अतुल गोंधळी या गोलंदाजाला मात्र विचार करण्यास भाग पडले. कारण आपण बघतो बॅक टू बॅक 3 चौकार. नक्कीच देवेंद्रजी मागच्या सामन्यात सुद्धा त्यांनी चौकाराने आपलं खातं खोललं होतं आणि या सामन्यात सुद्धा त्याने चौकाराने सुरुवात केली. नक्कीच आपण बघितलं असेल गोलंदाजीमध्ये थोडासा बदल केला होता. कारण आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये सलामीचं षटक अभिषेक माळीने टाकलं होतं. ते षटक थोडंसं मागणं टाकलं होतं. 20 धाबा देणारं ते षटक होतं आणि त्यानंतर इथे मात्र आपण बघतोय पंचांचा इशारा आपल्याला मिळतोय. पंचांनी इशारा केला. हा चेंडू खराब टाकल्याचा निर्वाळा मिळतोय. 13 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 35 धाबांचा पल्ला गाठायचा आहे आणि 13 धाबा या ठिकाणी आपण बघतोय. अजूनही 22 धाबांची गरज असेल ती उर्वरित 15 चेंडूंमागे 15 चेंडू 22 धाबा पूर्ण करायचे हा सामना जिंकण्यासाठी. या 3 चेंडू मागे बारके आपण बघतो ना चांगले चेंडू टाकले, निर्धाव चेंडू फेकले तर मी म्हणेन की पुन्हा एकदा प्रेशर बनू शकतं. परंतु या 3 चेंडूवर अजून एक 1-2 मोठे पटके पाहायला मिळाले तर मात्र प्रेशर कार्य राहील तो किरणे संघ. नक्कीच कसरत करावी लागणार आहे गोलंदाजाला. नक्कीच कसरत तर गोलंदाजांना, कसरत तर क्षेत्ररक्षकांना, कसरत तर फलंदाजांनाही करावी लागणार आहे. कारण सामना तसा बघायला गेलं तर सहजासहजी सोपा नाही आहे. कारण आपण बघतोय दोनही संघांना या ठिकाणी परिश्रम घ्यावे लागतील. आमचे सार्थक गोलंदाज अक्षय पुन्हा तयार. इथे मात्र प्रयत्न केला होता मोठा फटका लगावण्याचा. चेंडू गेलाय सरळ वन हाऊस चौकारासाठी. या षटकातील मात्र 4था चौकार पाहायला मिळतोय आणि या चौकारानं एकूण धावसंख्या बघायला मिळते ती 18 धावा. 18 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
आता मात्र सामना थोडासा का होईना सोपा झालाय. 17 धावांची अजूनही गरज उर्वरित चेंडून मागे. शेवटच्या एका चेंडूचा खेळ शिल्लक. 2 चेंडू स्वेर टाकले या गोलंदाजानं. 18 धावा या ठिकाणी आपण बघतोय. अभिषेक माळीनं मागचं षटक मागच्या सामन्यामध्ये सलामीचं षटक टाकलं होतं आणि त्यावेळेस त्यानं 20 धावा खर्च केल्या होत्या आणि अतुल गोंधळीनं मात्र चांगलं षटक फेकलं होतं. परंतु यावेळेस आपण बघतोय सलामीचं षटक किरणे संघासाठी चांगलं नसेल असं वाटतंय. आणि इथे मात्र चेंडू जात आहे सरळ गोळीच्या वेगानं ट्रॅव्हल करत दन 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 करीत सीमारेषे पलीकडे. चौकार. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि गरज असेल ती 13 धावांची. 12 चेंडू 13 धावांची गरज या ठिकाणी आता मात्र सांगू इच्छितो, कारण आपण बघितलं होतं काल देखील असाच सामना रंगला होता. शिवकर विपक्ष दापोली आणि त्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं 15 चेंडू आणि 15 धावांची गरज होती आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं शिवकर संघानं एक चांगली गोलंदाजी केली. शिवकर संघाचं आपण पाहिलं असेल एक जबरदस्त भन्नाट वेगानं गोलंदाजी केली. अजित असेल त्यानंतर प्रेम असेल आणि या 2 गोलंदाजांनी मात्र त्या संघाला जीत हासिल करून दिली आणि तो सामना जिंकून दिला होता दापोली संघाच्या विरुद्ध. इथे मात्र बघूया तशाच पद्धतीनं ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल का, परंतु केरळे संघाला त्यासाठी टाकावे लागतील निर्धाव चेंडू. केरळे संघाला त्यासाठी मिळवावे लागतील विकेट्स, परंतु तसं घडेल का परंतु बघूयात, कारण सद्यस्थितीला टाकीगाव संघाची ही जोडी जबरदस्त पद्धतीने खेळ करते. एका बाजूला आपण बघतोय स्वप्नील, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय निहाल. हे दोनही फलंदाज अतिशय या ठिकाणी ताळमेळभर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय आणि आपण नेहमी म्हणतो ना की ज्या ज्या वेळेस 2 फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असतो त्या 2 फलंदाजांमध्ये एक नक्कीच चांगली भागीदारी पाहायला मिळते आणि ती भागीदारी त्यांच्या विजयाची वाट नक्कीच सोपी करत असते. परंतु बघूयात, जर का तुम्हाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला विकेट्स मिळवावे लागतील. ही जोडी फोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील कसोशीने, कारण आपण नेहमी म्हणतो की संधी तुम्हाला कधी कधी सहजासहजी मिळत नसते, ती तुम्हाला तुमच्या कार्यातूनच निर्माण करावी लागते आणि ती संधी या ठिकाणी निर्माण करेल का. अभिषेक माळीच्या हातामध्ये आता मात्र चेंडू दिलाय. अभिषेकच्या हातामध्ये चेंडू दिलाय. पाहूयात आणि अभिषेकने इथे मात्र विजय या ठिकाणी पण बघतोय. पहिली विकेट मिळून दिली आहे आणि विकेट कोणती असेल तर निहाल नाईकची 440चा झटका. नक्कीच देवेंद्रजी, ही जोडी तोडावी पाहिजे होती आणि ती जोडी तोडले त्यांनी आणि विकेट्स मिळते ती कोणाची, निहाल जो एक अष्टपैलू खेळाडू आहे त्याची विकेट मात्र आता मिळते ती खैरने संघाला. आणि आता मात्र थोडं समीकरण बदलतोय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार 13 धावांची. जबरदस्त कारण आपण बघितलं असेल मागच्या प्रत्येक सामन्यात निहालने जबरदस्त कामगिरी करून आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता, परंतु तो निहाल आता मात्र दुर्दैवीरित्या बाधून परतलाय. आता मात्र या ठिकाणी जबाबदारी भरा खेळ या ठिकाणी करावा लागणार आहे तो इतर फलंदाजांना टाकीगाव संघाच्या. आणि हा चेंडू आता मात्र जातोय सरळ सीमारेषे पलीकडे चौकारासाठी आणि या चौकारानं स्वप्नीलला लगावलेला हा फटका. या 4 धावा मिळत आहेत. एकूण धावा या ठिकाणी बघतोय 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचे 10 चेंडू आणि आता मात्र गरज असेल 9 धावांची. 10 चेंडू 9 धावांची गरज. अभिषेक माळी या ठिकाणी आपण बघतोय गोलंदाजी करतोय. थोडासा या ठिकाणी चेंडूला आउटस्विंग पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला थोडंसं बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या चेंडूला मात्र सरळ दाडलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फलंदाज स्वप्नीलनं. परंतु बघूयात आता मात्र या चेंडूवर काय घडेल. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि त्याच दिशेने चेंडू जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध. चुकीची गोलंदाजी मी म्हणेन अभिषेक माळीची. आणि इथे मात्र आपण बघतोय थोडासा बॅकफुटला गेलाय तो केरळे संघ. या 4 धाबेनिशी आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या 30 आणि आता मात्र गरज 30 आणि आता मात्र गरज असेल ती 5 धाबांची. देवेंद्रजी, स्वप्नीलाने लगातार 3 चौकार लगावले. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे. आपण पाहतोय कारण असं वाटलं नव्हतं या ठिकाणी आपण चौकारांची हॅट्रिक त्याने कंप्लीट केली आहे.
हा चेंडू आता मात्र पंचांनी स्वैर घोषित केलाय. मागचे प्रत्येक चेंडू आपण बघितलं होते ऑफसाईडच्या बाहेर टाकले होते. यावेळेस मात्र स्टंपवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु तोही स्वैर गेलाय आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 31 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 धाबांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक. आणि 33 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र टाकेगाव संघाला जिंकण्याची गरज असणार ती 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. नेक्स्ट मॅच रेडी. बॉल बॉय चना. हा पुन्हा एकदा पंच केलाय कव्हरला. बघूया चेंडू मात्र जाणार का 4 धावांसाठी आणि दन 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 चौकार. आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय तो टाकेगाव संघाने. बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट मॅच टाकेगाव संघ टाकीगाव विपक्ष मोहो.